डिफरन्शिएशनमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला फॉर्म्युला येणं खूप गरजेचं आहे. मी आता यामध्ये दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करतो. ओके, वी हॅव टू डिफरन्शिएट दिस फंक्शन. हे वाय एक फंक्शन आहे. आता ते फंक्शन काय आहे बघूया बरं. लॉग ऑफ, पुन्हा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. काय आहे बघा बरं. e⁻³ इंटू 3x मायनस 4 रेज टू 2/3 अपॉन काय आहे बघा बरं. क्यूब रूट ऑफ 2x प्लस 5. ओके, याला डिफरन्शिएट करायचं आहे. मी आता इथे काय लिहित नाही, मग ठीक आहे. ओके, आपण लिहूया डिफरन्शिएट दिस y विथ रिस्पेक्ट टू x. ओके, आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा आता एक फंक्शन दिलंय. कोणतं फंक्शन आहे. y इज इक्वल टू काय आहे. लॉग ऑफ e⁻³ इंटू 3x मायनस 4 रेज टू 2/3. या क्वांटिटीसाठी फक्त रेज टू 2/3 आहे. अपॉन क्यूब रूट ऑफ काय आहे तर 2x प्लस 5. ओके, नाव नेक्स्ट वन. आता मला या लॉगचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना मी पहिल्यांदा फंक्शन कन्सिडर करतो. काय आहे फंक्शन. y इज इक्वल टू लॉग ऑफ e⁻³ इंटू 3x मायनस 4 रेज टू 2/3 अपॉन क्यूब रूट ऑफ 2x प्लस 5. ओके, आता आपण पाहिलं लास्ट एक्झाम्पलमध्ये सुद्धा लॉगचं डेरिव्हेटिव्ह कधी एक्झिस्ट होतं. जेव्हा त्याचा बेस काय असतो तर e असतो. ओके, आता इथे बघा, इथल्या लॉगॅरिथमचा बेस e आहे का तर आहे. ओके, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार का होणार. परंतु डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आधी मी याला सिम्प्लिफाय करतो. आता इथे टर्म्स किती आहेत. 1 2 3 3 टर्म्स आहेत. आता या 3 टर्म्समध्ये सुद्धा न्यूमरेटरला ह्या 2 टर्म्स कुठल्या स्वरूपामध्ये आहेत मल्टिप्लिकेशनच्या, आणि ही टर्म कुठल्या स्वरूपामध्ये या टर्मला डिवायडेशनच्या. म्हणजे न्यूमरेटरमध्ये ही एक टर्म आली आणि डिनॉमिनेटरमध्ये ही एक टर्म आली. ओके, 2 टर्म न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर आहे. आता बघा लॉगॅरिथममध्ये लॉग ऑफ a अपॉन b जर असेल तर त्याला आपण कसं स्प्लिट करतो तर लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. ओके, क्वांटिटीचं डिवायडेशन, लॉगचं सबट्रॅक्शन. सेम प्रॉपर्टी मी इथे अप्लाय करतो. काय येणार मग लॉग ऑफ न्यूमरेटर. बघा लॉग ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग लॉग ऑफ न्यूमरेटर काय येणार तर e⁻³ इंटू 3x मायनस 4 ब्रॅकेट रेज टू 2/3 मायनस काय येणार लॉग ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरमध्ये काय आहे बघा बरं. लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 2x प्लस 5. नाव नेक्स्ट वन. दुसरी प्रॉपर्टी काय आहे क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे लॉग ऑफ a इंटू b जर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन असेल लॉगमध्ये तर लॉगची काय असते तर ॲडिशन असते. म्हणजे लॉग ऑफ a इंटू b इज इक्वल टू लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b. सेम प्रॉपर्टी मी इथे वरती अप्लाय करतो. ओके, ठीक आहे. y इज इक्वल टू काय येणार मग लॉग ऑफ e⁻³ मायनस प्लस लॉग ऑफ 3x मायनस 4 रेज टू काय येणार 2/3 मायनस. आता इथे काय आहे बघा, इथे काय क्यूब रूट आहे. ओके, त्याला मी फक्त स्प्लिट करतो. काय येणार लॉग ऑफ 2x प्लस 5 रेज टू काय 1/3 येणार. ओके, आता लक्ष द्या, इथे लॉग ऑफ e⁻³ म्हणजे क्वांटिटी रेज टू समथिंग आहे. ओके, इथे काय लॉग ऑफ 3x मायनस 4 रेज टू 2/3 इथे सुद्धा क्वांटिटी रेज टू समथिंग आहे. ओके, नाव नेक्स्ट वन मायनस लॉग ऑफ 2x प्लस 5 रेज टू 1/3 इथे सुद्धा क्वांटिटी रेज टू समथिंग आहे. म्हणजे होल लॉग रेज टू समथिंग आहे का नाही. इथं काय क्वांटिटीची पॉवर आहे इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. मला लॉगची प्रॉपर्टी माहित आहे. जर लॉग ऑफ a रेज टू b असेल तर याला लिहितो कसं आपण b इंटू लॉग ऑफ a लिहितो. ओके, सेम प्रॉपर्टी मी इथे अप्लाय केली म्हणजे काय आलं y इज इक्वल टू 3x इंटू लॉग ऑफ e. बरोबर ना. हा जो घात आहे तो कुठे घेतला, ही जी पॉवर आहे ती कुठे घेतली पुढे घेतली. बरोबर आहे ना. सेम ॲज इट इज पुढे अप्लाय केलं. 2/3 इंटू काय येणार लॉग ऑफ 3x मायनस 4 मायनस 1/3 इंटू काय येणार लॉग ऑफ 2x प्लस 5. ओके, नाव नेक्स्ट वन. आता मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, पण डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आधी बघा 3x इंटू लॉग ऑफ e. लॉग ऑफ e ची व्हॅल्यू काय असते 1 असते ॲज इट इज.
2/3 इंटू लॉग ऑफ, इथे काही स्प्लिट होत आहे का? नाही. 1/3 इंटू लॉग ऑफ, इथे स्प्लिट होत आहे का काय? नाही. म्हणजे मला हे जे फंक्शन आहे ते सिम्प्लिफाय केलं आणि मला हे फंक्शन मिळालं. आता मी डिफरन्शिएशन घेऊ शकतो. ओके, नाव डिफरन्शिएट y with respect to x. y चं डेरिव्हेटिव्ह काय आलं? dy बाय dx. आता लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं? तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर तिथे डिफरन्शिएशन मध्ये काय होतं? सेपरेशन होतं. मी ते डायरेक्ट याचं डिफरन्शिएशन सेपरेट करून लिहितो. ओके, काय येणार मग? डी बाय डी एक्स ऑफ 3x इंटू 1 वी गेट 3x प्लस डी बाय डी एक्स ऑफ काय येणार? 2/3 इंटू log of 3x minus 4 minus d by dx of काय येणार इथं? 1/3 इंटू log of 2x plus 5. ओके, आता इथे लक्ष द्या, इथं 3x आहे. ओके, आता इथे बघा 3x मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, परंतु इथे 3 काय आहे? कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट टर्म व्हेरिएबलला अटॅच आहे, त्यामुळे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 आपण घेऊ शकत नाही, त्याला मी बाहेर काढतो. ठीक आहे, म्हणजे काय आलं? 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस इथे काय आहे? 2/3 कॉन्स्टंट आहे, त्याला मी बाहेर काढतो. ओके, आता लक्ष द्या पुढे. तर इथे 2/3 काय आहे? तर कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंट आहे म्हणल्यावर त्याला बाहेर काढला. आता या लॉग ऑफ 3x मायनस 4चं डेरिव्हेटिव्ह. मायनस इथे 1/3 काय आहे? कॉन्स्टंट, पुन्हा बाहेर काढूया. पुन्हा या लॉग ऑफ 2x प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह. ओके, नाव नेक्स्ट वन. आपल्याला एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहित आहे, क्लिअरली काय येतं? 1 येतं. लॉग ऑफ 3x मायनस 4 फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, तो फॉर्म्युला मी अप्लाय करतो. इथे सुद्धा लॉग ऑफ 2x प्लस 5 पुन्हा कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला मी अप्लाय करतो. मी ते फॉर्म्युला लिहितो. वी नो दॅट डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू क्लिअरली 1 अँड डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वॉट? 1 एफ ऑफ एक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, नाव नेक्स्ट वन. Therefore, dy by dx is equal to this 3 constant as it is. The derivative of x is equal to 1 plus this 2/3 as it is. Derivative of log of 3x minus 4. We use this property, this formula. Okay. काय येणार मग? तर 1/f of x. f of x काय आहे? 3x minus 4 आहे. log of f of x कंपेअर केलं मी, f of x काय मिळाला? 3x minus 4. आणि हा फॉर्म्युला सांगतो काय? तर 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x सेम ॲज इट इज. इथं काय येणार? 1/3x minus 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ वॉट? 3x minus 4 प्लस, सॉरी, minus is here, minus. Okay, now next one, this 1/3 as it is. We use again this formula, log of 2x plus 5. We have to take derivative of log of 2x plus 5. What? 1/2x plus 5 into x plus 5. Okay, now consider, see here, dy by dx is equal to 3 into this 3 constant as it is, x derivative 1 plus as it is 2/3 as it is, log of 3x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? तर 1/3x minus 4 into डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x minus 4. ओके, पुन्हा दिस मायनस ॲज इट इज 1/3 ॲज इट इज, लॉग ऑफ 2x प्लस 5 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? तर 1/2x प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 5. ओके, नाव नेक्स्ट वन, dy by dx. dy by dx is equal to 3 into 1 we get 3 plus this 2/3 as it is into this 1/3x minus 4 as it is. Now we have to take
बघा इथे बघा, नाव वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x मायनस 4 हिअर. आता इथं दोन क्वांटिटींचं काय आहे, सबट्रॅक्शन आहे, आणि सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्हचं काय होतं, सेपरेशन. म्हणजे 3xचं डेरिव्हेटिव्ह वेगळं मायनस 4चं डेरिव्हेटिव्ह वेगळं. परंतु हे जे मी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे ते ब्रॅकेटमध्ये का, कारण ही जी टर्म आहे 2/3 इंटू 1/3x मायनस 4 ही टर्म जी आहे ती याला काय आहे, मल्टिप्लाय आहे. याचा अर्थ याच्यातून निघणाऱ्या प्रत्येक डेरिव्हेटिव्हला म्हणजेच प्रत्येक टर्मला ही टर्म काय असणार आहे, तर मल्टिप्लाय असणार आहे. त्यामुळे मला याचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना ब्रॅकेटमध्ये घेतलं पाहिजे. ओके, आता बघा 3x मायनस 4 सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्हचं काय होतं, तर सेपरेशन होतं. म्हणजे d/dx ऑफ 3x मायनस d/dx ऑफ 4 मायनस दिस 1/3 ॲज इट इज इंटू 1/2x प्लस 5 इंटू d/dx ऑफ, पुन्हा काय करायचं आहे, 2x प्लस 5चं मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. परंतु ॲडिशन आहे दोन क्वांटिटींची, ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्हचं काय होतं, सेपरेशन होतं. मी पुन्हा घेतो, पण ते डेरिव्हेटिव्ह घेत असताना कशामध्ये घेतो, ब्रॅकेटमध्ये घेतो. काय येणार, d/dx ऑफ 2x प्लस d/dx ऑफ 5. नाव नेक्स्ट वन, दिस 3 प्लस 2/3 इंटू 1/3x मायनस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 3xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, बघितलं आपण 3xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 3 मायनस 4चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस दिस 1/3 सॉरी दिस 2/3 सॉरी दिस 1/3 अपॉन 2x प्लस 5 इंटू 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2 प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह 0. ओके, नाव नेक्स्ट वन 3 plus 2/3 into 1/3x minus 4 into 3 minus 0 we get 3 minus 1/3 into 1/2x plus 5 into 2 plus 0 2. Okay, this 3 get cancelled, we get 3 plus 2/3x minus 4 minus 2/3 into 2x plus 5 which is the required derivative of given function. ओके, हे झाले आपले दोन एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल सुद्धा आपण पाहिलं आणि हे एक्झाम्पल सुद्धा आपण पाहिलं. दोन्ही पण एक्झाम्पल्स पहा आणि मी तुम्हाला खाली काही एक्झाम्पल्स देतो, ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न बघा. सॉल्व झाले तर ठीकच, आणि जर नाही सॉल्व झाले तर आपण नेक्स्ट लेक्चरला ते एक्झाम्पल्स पाहूया. ओके, आता हे काही एक्झाम्पल्स आहेत. पहिले दोन एक्झाम्पल्स आपण पाहिले होते, तर हे काही एक्झाम्पल्स आहेत. y इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x/2 अपॉन 1 प्लस कॉस 3x/2 हे एक एक्झाम्पल आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. नेक्स्ट वन जे आहे ते y इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a² अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a² मायनस x हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर y इज इक्वल टू काय आहे 4 ब्रॅकेट रेज टू लॉग ऑफ साइन x टू द बेस 2 प्लस 9 ब्रॅकेट रेज टू लॉग ऑफ कॉस x टू द बेस 3 हे एक एक्झाम्पल आहे. आणि शेवटचं एक्झाम्पल म्हणजे a रेज टू लॉग ऑफ कॉट x टू द बेस a. तर हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर यापैकी ही जे दोन एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. याची मी तुम्हाला हिंट देतो. इथे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, तर cos 2θ फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. कोणता, cos 2θ. आणि खाली सुद्धा cos 2θ फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आपल्याकडे फॉर्म्युले cos 2θ किती आहेत, तर मी इथे थोडं एक्सप्लेन करतो तुम्हाला. cos 2θ फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा तो, ठीक आहे. इथे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. तर cos 2θ फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. कोणता फॉर्म्युला, तर cos 2θ दोन फॉर्म्युले आहेत. पहिला म्हणजे कोणता, तर 2 cos स्क्वेअर θ मायनस 1. इथे अँगल डबल असेल तर इथे काय होतो, हाफ होतो. हा पहिला फॉर्म्युला अप्लाय करायचा. आणि दुसरा फॉर्म्युला सेम cos 2θ इन टर्म्स ऑफ साइन वाला फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. कोणता, 1 - 2 साइन स्क्वेअर θ. आता इथे हा फॉर्म्युला कसा काय अप्लाय करायचा बघा. इथे काय आहे, तर 1 - cos ऑफ समथिंग. इथे काय आहे, तर 1 + cos ऑफ समथिंग. तर मला या फॉर्म्युलांवरून 1 - cos ऑफ समथिंग आणि 1 + cos ऑफ समथिंग ह्या दोन टर्म्स पाहिजेत. ओके, आता इथे लक्ष द्या.
हे जे -1 आहे ते इकडे गेलं, RHS मध्ये आहे, LHS ला गेलं काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे मला काय मिळालं, 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, 2 कॉस स्क्वेअर थीटा. ओके. आणि इथे जर पाहिलं तर हे निगेटिव्ह जे आहे काय, -2 साइन स्क्वेअर थीटा, ते मी LHS ला घेतो. ओके. आणि हा जो कॉस 2 थीटा आहे पॉझिटिव्ह, तो मी RHS ला घेतो. म्हणजे काय येणार आहे, 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू व्हॉट, 1 मायनस कॉस 2 थीटा. बघा तुम्हाला काय होतं, तर 1 प्लस कॉस ऑफ समथिंग, 1 प्लस कॉस ऑफ समथिंग डिनॉमिनेटरला आहे. ओके. आणि दुसरी टर्म काय पाहिजे होती, तर 1 मायनस कॉस ऑफ समथिंग की जे न्यूमरेटरला आहे. आता इथे कॉस 3x/2 आहे, परंतु आपल्याकडे अँगल काय यूज केलाय, फॉर्म्युलानुसार 2 थीटा यूज केलाय. ओके. जर आपण तो अँगल जर यूज करायचं झालं तर आपण बघूया, जर इथे अँगल बघा मी काय म्हणतो, इथे अँगल डबल असेल तर इकडे अँगल काय होतोय, तर सिंगल होतोय किंवा हाफ होतोय. हाफ अँगल फॉर्म्युला आहे. इथे अँगल डबल असेल तर इथे काय होतोय, हाफ होतोय. ओके. जर मी इथे कॉस ऑफ बघा 1 प्लस कॉस ऑफ 3x/2 घेतला, ओके, अँगल डबल आहे असं कन्सिडर करा, तर इकडे काय होणार आहे, हाफ. म्हणजे 1 प्लस कॉस ऑफ 3x/2 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे रे, 2 कॉस स्क्वेअर 3x/4 ही हाफ व्हॅल्यू आली. ओके. सेम ॲज इट इज तो फॉर्म्युला जर मी ते अप्लाय केला तर काय येणार आहे, इथे डबल अँगल आहे, 1 मायनस कॉस ऑफ समथिंग आहे ना. बघा 1 मायनस कॉस ऑफ समथिंग, 1 मायनस कॉस ऑफ समथिंग. इथे जर मी डबल अँगल घेतला तर इकडे काय यूज होणार आहे, सिंगल अँगल होणार आहे. बरं मी हे काय करतो, थोडं LHS इकडे घेतो, RHS अशा पद्धतीने लिहितो. बघा 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. आता बघा 2 थीटा, 1 मायनस कॉस ऑफ समथिंग, 1 मायनस कॉस ऑफ समथिंग, 3x/2 मी अँगल सबस्टिट्यूट करतो थीटा 2 थीटाच्या जागी काय येणार मग, कॉस ऑफ 3x/2. इकडे काय येणार मग, अँगल काय होणार, तर हाफ होणार. म्हणजे काय येणार, 2 साइन स्क्वेअर 3x/4 होणार. ओके. समजलं. म्हणजे तुम्हाला 1 प्लस कॉस 3x/2 ची व्हॅल्यू मिळाली, काय मिळाली, 2 कॉस स्क्वेअर 3x/4 मिळाली. आणि 1 मायनस कॉस 3x/2 ची व्हॅल्यू मिळाली, काय मिळाली, 2 साइन स्क्वेअर 3x/4 व्हॅल्यू मिळाली. दोन्ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला एक टर्म मिळेल, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ओके. ही हिंट झाली या एक्झाम्पल्सची. आता या एक्झाम्पलसाठी जी हिंट आहे ती ऐका. या एक्झाम्पलमध्ये बघा x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि ते काय आहे डिनॉमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स. दोन्ही एक्झाम्पलमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी दिसते. ओके. बघा एक्स प्लस दिस टर्म मायनस एक्स, या टर्मला मी असं लिहिलं तर चालेल ना, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, आणि डिनॉमिनेटरला काय, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स. म्हणजे न्यूमरेटरला प्लस, डिनॉमिनेटरला मायनस. टर्म्स सेम आहेत. ओके. मग आपल्याला माहित आहे प्रॉपर्टी कोणती, जर टर्म्स सेम असतील आणि न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये फक्त साइनचा फरक असेल तर आपण काय यूज करतो, तर रॅशनलायझेशन यूज करतो. आणि इथे तुम्हाला रॅशनलायझेशन यूज करायचं आहे. ओके. तर रॅशनलायझेशन करणे ही या एक्झाम्पलची हिंट झाली. ओके. आणि त्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. लॉगच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित आहेत, लॉगच्या प्रॉपर्टीजनुसार एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आणि त्यासाठी तुमच्या लॉगच्या प्रॉपर्टीज पार्ट असणं खूप गरजेचं आहे. फक्त लॉगच्या प्रॉपर्टीज पार्ट असणं गरजेचं नाही, तर तुमचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सुद्धा पार्ट असणं खूप गरजेचं आहे. जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जर तुमचे पार्ट असतील तर एक्झाम्पल्स अवघड जाणार नाहीत. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत. त्या दोन्हीपैकी जे शेवटचे 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवले रेस 2 मधले, तर त्या 2 मधील मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. रिमेनिंग जे एक एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपण एक्झाम्पल कन्सिडर करू. बघा डिफरन्शिएट y इज इक्वल टू 4 ब्रॅकेट रेस टू log of sin x to the base 2 plus 9 bracket raised to log of cos x to the base 3. आणि हे एक्झाम्पल मला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स या व्हेरिएबलसाठी हे एक्झाम्पल मला डिफरन्शिएट करायचं आहे. मी पुन्हा एकदा फंक्शन लिहून घेतो. कन्सिडर y इज इक्वल टू काय आहे, 4 रेज टू log of sin x to the base 2 प्लस
9 रेस टू लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 3. ओके, आता इथे लक्ष द्या. 4 आणि 9 या दोन टर्म पाहिल्या की लगेच आपल्याला कळतंय 4 हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे, 9 हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे. मी त्याला त्या स्वरूपामध्ये लिहितो. काय लिहिलं बघा, सिम्प्लिफाय करतो एक्झाम्पल आणि त्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो, जसे लास्ट 2 एक्झाम्पल आपण पाहिले. ओके, 4 म्हणजे काय येणार तर 2 रेस टू 2 होल ब्रॅकेट रेस टू लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 2. ओके, प्लस इथे काय येणार 9 आहे म्हणजे 3 रेस टू काय येणार बघा बरं 3 रेस टू 2 आणि होल ब्रॅकेट रेस टू काय येणार लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 3. आता इथे जर पाहिलं तर इथे ही प्रॉपर्टी यूज होते बघा. ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन असेल तर मी याला लिहितो कसं तर ए रेस टू एम एन. बरोबर, सेम प्रॉपर्टी मी इथे अप्लाय करतो. 2 रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 2 म्हणजे ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन असेल तर ह्या दोन टर्मचं काय होतं तर मल्टिप्लिकेशन होतं. इथे सुद्धा ह्या 2चं आणि ह्या लॉगचं काय होणार मल्टिप्लिकेशन होणार. सेम प्रॉपर्टी इथे ह्या 2चं आणि ह्या लॉगचं काय होणार मल्टिप्लिकेशन होणार. मी वाय लिहितो माझं फंक्शन 2 रेस टू काय येणार 2 इंटू लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 2 प्लस 3 रेस टू 2 इंटू लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 3. ओके, नाव नेक्स्ट वन. जर लॉगला एखादी क्वांटिटी मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये असेल तर ती काय होते क्वांटिटीचा काय होते क्वांटिटी रेस टू जाते. थोडक्यात म्हणजे सांगायचं झालं तर काय तर ए रेस टू लॉग ऑफ बी असेल तर ते आपण कसं लिहितो लॉग ऑफ बी रेस टू ए. ते होल लॉग रेस टू नाही होत क्वांटिटी रेस टू होतं. ओके, आता हे 2 काय आहे लॉगला मल्टिपल आहे याचा अर्थ होणार काय तर 2 रेस टू लॉग ऑफ लॉग ऑफ साइन स्क्वेअर एक्स टू द बेस 2 म्हणजे क्वांटिटीचा काय झाला स्क्वेअर झाला का कारण 2 ने मल्टिप्लाय होतं. ओके, सेम ॲज इट इज 3 रेस टू 2 इंटू म्हणजे 2 ने ह्या लॉगला मल्टिप्लाय केलं याचा अर्थ हा 2 कुठे जाणार कॉस रेस टू होणार. बरोबर आहे ना, म्हणजे काय येणार लॉग ऑफ कॉस स्क्वेअर एक्स टू द बेस 3. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी बघा. मी फॉर्म्युले किती यूज करतोय इथे एक मी फॉर्म्युला यूज केलाय इथे एक मी फॉर्म्युला यूज केलाय आणि इथे पण फॉर्म्युला यूज होतोय. कोणता फॉर्म्युला ए रेस टू लॉग ऑफ बी टू द बेस ए. बघा ही क्वांटिटी बेस या लॉगॅरिथमचा बेस आणि ही क्वांटिटी जर सेम असेल तर याचा आन्सर काय येतं तर लॉग ऑफ बी येतं. सेम ॲज इट इज बघा 2 आणि बेस 2 क्वांटिटीज काय आहे सेम आहेत. ओ सॉरी ए रेस टू लॉग ऑफ बी टू द बेस ए असेल तर ही क्वांटिटी सेम असेल तर डायरेक्ट आन्सर काय येतं आपलं बी येतं. ओके, सेम प्रॉपर्टी मी इथे अप्लाय करतो. काय येणार ही क्वांटिटी आणि बेस या लॉगॅरिथमचं काय आहे तर सेम आहे म्हणजे इथं काय येणार क्लिअरली साइन स्क्वेअर एक्स प्लस इथे 3 आणि हा लॉगचा बेस 3 काय आहे सेम आहे म्हणजे इथं काय येणार कॉस स्क्वेअर एक्स. नाव नेक्स्ट वन. वी नो दॅट साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स वी गेट 1. प्रॉपर्टी आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधली आयडेंटिटी आहे. ओके, म्हणजे y इज इक्वल टू तुम्हाला काय मिळाला 1 मिळाला. याला आपण सिम्प्लिफाय केलं आणि तुम्हाला काय मिळालं y इज इक्वल टू काय 1 मिळालं. आता मी डिफरन्शिएट घेतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मला एक्स साठी डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, आपलं जो एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये मला या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे म्हणून मी याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो. म्हणजे काय आलं वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि RHS मध्ये काय dy बाय dx ऑफ 1चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. परंतु 1 हा नंबर आहे. नंबर याचा अर्थ तो काय आहे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय 0 म्हणजे दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 0 आलं विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, सेम अशा पद्धतीने तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ते म्हणजे कोणतं तर हे एक्झाम्पल मी इथे लिहितो. एक्झाम्पल ते बघा. डिफरन्शिएट y इज इक्वल टू ए रेस टू लॉग ऑफ कॉट एक्स टू द बेस ए. हे एक्झाम्पल आहे, खूप सोपं एक्झाम्पल आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स साठी मला डिफरन्शिएट करायचं आहे. इथं थोडक्यात सांगायचं झालं
तर ही क्वांटिटी आणि बेसची क्वांटिटी सेम आहे, त्यामुळं काय होणार, हे लॉग कॅन्सल होणार आणि डायरेक्ट काय येणार, कॉट येणार. म्हणजे ए रेस टू, ह्याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल, क्लिअरली ए रेस टू कॉट एक्स येईल आणि या ए रेस टू कॉट एक्सचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आणि याची जर हिंट सांगायचं झालं तर ए रेस टू कॉट एक्स म्हणजे ए रेस टू एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, ओके, कॉम्पोजिट फंक्शनमधला. तर अशा पद्धतीनं ही एक्झाम्पल्स आहेत, ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरला आपण इन्व्हर्स जे फंक्शन आहेत, इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कसं, त्याचा आपण थेरम सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याचे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ओके, ठीक आहे, थँक्यू.